नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता मी जो व्हिडिओ करतो आहे त्याचं नाव आहे बॉन्ड यील्ड्स, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचं यील्ड किती आहे, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटला इंटरेस्ट किती मिळते. तर टर्की हा सगळ्यात मोठा म्हणजे खलास झालेला देश आहे, ज्याच्यामध्ये बॉन्ड यील्ड 31% आहे. 31% म्हणजे काय, दिस कंट्री इज गॉन लाईक प्रचंड इन्फ्लेशन दिसते तिथे, आणि ऑलमोस्ट लाईक पाकिस्तान इट इज बिकम. ओके. नंतर ब्राझीलला सुद्धा 13.8% बॉन्ड यील्ड म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचा इंटरेस्ट. रशिया युद्धामुळे 13.5% बॉन्ड यील्ड आहे. त्याची करन्सी खूप घसरलेली आहे, त्याच्यामुळे ऑब्वियसली फिक्स्ड डिपॉझिटला जास्त रेट मिळतो. तुम्हाला मेक्सिकोमध्ये पण 9.58% आहे, साऊथ आफ्रिकाला 9.5%, रोमानिया 7%, इंडिया देन नेक्स्ट इज इंडिया विच इज 6.4% राईट नाव. पेरू आणि चिली हे आपल्या जवळपासच आहेत. कोलंबियाला 12% आहे, साऊथ अमेरिकेतली कंट्री. तर मोर दॅन 7% किंवा 8% किंवा 10%च्या वरती डेफिनेटली खूपच त्यांची खलास अवस्था आहे, किंवा खूपच इन्फ्लेशन प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्यामुळे बॉन्ड यील्ड्स वाढलेले आहे. त्याच्यानंतर युकेमध्ये 4.7% तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट मिळत आहे. ओके. नंतर NZ म्हणजे न्यूझीलंड 4.43%, ऑस्ट्रेलिया 4.27%, USA 4.32%. ओके. जेकोस्लोवाकिया पण 4%, पोलंड, हंगेरी हे सगळे 5%चे देश आहेत. नंतर USA नंतर सगळ्यात अजून कमी पडतं इटलीला 3.6% आहे, कॅनडा 3.4% आहे, आणि फ्रान्समध्ये 3.4%, पोर्तुगाल 3.1%, स्पेन किंवा ऑल दिस नेदरलँड, जर्मनी, ग्रीस एक्सेट्रा अराउंड 3.5% आहे बॉन्ड यील्ड्स. बॉन्ड यील्ड जिथे कमी आहे तिथे टिपिकली इन्फ्लेशन पण जास्त नाही आहे, आणि बेसिकली कंट्रीज आर गुड सिच्युएशन, गुड कंडिशन. ओके. तर भारत पण त्याच्यामध्ये हळूहळू समाविष्ट होणार आहे. आता 6% आहे, अजून 4 वर्षांनी मे बी बॉन्ड यील्ड भारताची FD पण 5%वर येऊ शकते किंवा 4.5%वर येऊ शकते. आणि जेवढं तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट कमी मिळतं तेवढेच लोक शेअर मार्केटमध्ये घुसतात. ओके. तिकडे तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. अमेरिकेचं हेच आहे, शेअर मार्केटमध्ये मॅक्सिमम लोक आहेत तिथे, आणि बॉन्ड यील्ड्समध्ये फक्त फिक्स्ड इन्कम ज्याला लागतं तेच लोक बॉन्ड यील्ड्समध्ये बॉन्डमध्ये गुंतवतात, की ज्याला सेफ आणि सिक्युअर 4% मिळालं तरी दे आर हॅपी. पण ते कधी टाकतात, मार्केटमधून पैसा मिळाला की नंतर ते सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकतात, आणि जसं मार्केट पडेल, जगातली मार्केट जशी पडतील तसे FI हे बॉन्डमधून विकून, बॉन्ड्समधून पैसे काढून कॅपिटल मार्केटमध्ये टाकतात. आपणही तसंच केलं पाहिजे. फिक्स्ड डिपॉझिट आणि मार्केट त्यात हे दोन सायलो जसे अश्यूम करा. मार्केट पडलं की फिक्स्ड डिपॉझिटच्या वेळेस ओढी घ्यायचं, आणि शेअर मार्केटमध्ये हळूहळू पैसे लावायचे 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये. जसं तुमचं प्रॉफिटेबिलिटी येत जाईल तसं तुम्ही मार्केटमधून शेअर्स विकून ऑटोमॅटिकली ते पैसे तुमच्या ओव्हरड्राफ्ट जे घेतलेले तुम्ही कर्ज FDवर ते FDमध्ये रुजू होतील, आणि FD तुमची इंटॅक्ट राहील. ओके. असं तुम्ही करू शकता. बघा तुम्हाला पटतं आहे का. म्हणजे द बेस्ट वे टू हॅव फिक्स्ड इन्कम ॲज वेल एज व्हेरिएबल इन्कम and get average return of around 14-15%. Thank you so much.